मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागामध्ये जो काही एक गोंधळ निर्माण झालेला आहे त्या गोंधळावर थोडीशी चर्चा करायची आहे. बघा, हा गोंधळ कशा प्रकारचा निर्माण झाला तर आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते शिक्षक उमेदवार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यावर जाहिराती येतील आणि जाहिराती आल्यानंतर आपण आपल्याला प्रिफरन्स मिळतील आणि प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी किंवा असं म्हणू आपण त्यांचा जर समजा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आलंय तर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावल्या जाणार आहे. या प्रतीक्षेमध्ये शिक्षक उमेदवार आहेत. आणि या उलट दुसरी परिस्थिती अशी आहे की नुकतीच कनिष्ठ महाविद्यालयाची जी काही ऑनलाईन संच मान्यता झालेली आहे. कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे वर्ग 11 आणि 12 याची ऑनलाईन संच मान्यता नुकतीच पार पडलेली आहे. आणि या ऑनलाईन संच मान्यतेमध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्या गोंधळामुळे जे सध्या रुजू असलेले आपले कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक आहेत ते त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. म्हणजे जे काही पूर्ण वेळ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आहेत त्यांना असा धोका निर्माण झालेला आहे की आपण काय अर्धा वेळ होतो का किंवा आपण घड्याळी तासिकानुसार आपल्याला वेतन यापुढे मिळेल का, अशी एक परिस्थिती या ऑनलाईन संच मान्यतेमुळे निर्माण झालेली आहे. बघा, कुठलीही गोष्ट जर ऑनलाईन करायची असेल तर त्यामध्ये नियमाचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. पण असं दिसतंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये ते काही शिक्षण आयुक्ताचं पद जेव्हापासून निर्माण झालेलं आहे तेव्हापासून या शालेय शिक्षण विभागामधला गोंधळ कमी होण्याच्या ऐवजी तो वाढत चाललेला आहे. कारण काय, तर प्रत्येक गोष्ट ही सेंट्रलाइज झालेली आहे. म्हणजे कुठं तर सेंट्रल बिल्डिंग पुणे इथून प्रत्येक गोष्टीचं प्रमाण निघते आणि त्याच्यानुसार खाली जे आहेत जे काही डेप्युटी डायरेक्टर्स आहेत त्याच्यानंतर आपले शिक्षणाधिकारी आहेत यांचं कार्य चालतं. या अगोदर मित्र असं नव्हतं. आता जर बघितलं आपण तर कनिष्ठ महाविद्यालयाची जी काही संच मान्यता झालेली आहे या संच मान्यतेमध्ये असं वाटतंय की ज्या लोकांनी ही संच मान्यता ऑनलाईन पाठवलेली आहे त्यांना नियम कुठल्याच प्रकारचे माहीत नाही. आणि नियम जर त्यांना माहीत असतील तर अस्तित्वात असलेले पद कशी कामं करायचे आणि नवीन शिक्षक भरती झाली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून कसं काम करायचं असा त्यांचा एक दृष्टिकोन मला दिसते. कारण काय, तर कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करायची म्हणजे काय करायचं तर याच्यामध्ये एक बोर्डाचं सिलेबस असते. त्या बोर्डाच्या सिलेबस मध्ये प्रत्येक विषयाचा कार्यभार दिलेला असते. प्रत्येक विषयाची तासिका किती मिनिटाची असते ते सुद्धा तिथं नमूद केलेलं असते आणि त्याच्यानुसार आपल्याला संच मान्यता करून घ्यायची असते. पण सध्या जी ऑनलाईन संच मान्यता झालेली आहे या ऑनलाईन संच मान्यतेमध्ये या बोर्डाच्या सिलेबस मध्ये जो काही कार्यभार दिलेला आहे या कार्यभाराचं कुठंच पालन झालेलं दिसत नाही. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की एखादा दुसरा विषय जर आपण उदाहरणार्थ घेतला तर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर आपण विचार केला तर मुख्य शाखा एक कला शाखा, दुसरी विज्ञान शाखा आणि तिसरी वाणिज्य शाखा अशा प्रकारच्या शाखा असतात. आणि आपण जर विज्ञान शाखेचा जर विचार केला तर विज्ञान शाखेचे जे काही विषय असतात जनरल सायन्स जर घेतलं तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि मराठी अशा प्रकारचे जे 6 विषय शिकवल्या जातात, 6 विषयाचं अध्यापन केल्या जाते आणि या विषयाचा कार्यभार जो आहे तो कार्यभार त्या बोर्डाच्या सिलेबस मध्ये नमूद केलेला आहे. आपण ज्या विषयाला प्रात्यक्षिक आहेत ते विषयाचा जर विचार केला तर ते प्रात्यक्षिक असणारे विषय आहेत गणित, जीवशास्त्र, बायोलॉजी आणि एक भौतिकशास्त्र अशा प्रकारचे हे विषय आहेत. मी जनरली उदाहरण देतो, यापेक्षा पण जास्त विषय आहेत, सायन्स पण आहे. परंतु सर्व ठिकाणी
जे शिकवल्या जाणारे मॅक्झिमम ठिकाणी शिकवल्या जाणारे जे विषय आहेत त्याविषयी आपण चर्चा करू. आता उदाहरणार्थ आपण जर एखादं जीवशास्त्र विषय जर घेतलं तर जीवशास्त्र विषयाचा कार्यभार हा बोर्डाच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. त्याने असं दिलेलं आहे की जीवशास्त्र विषयाच्या थेअरीसाठी 4 तासिका दिलेल्या आहेत आणि 40 विद्यार्थ्यांमागे एक ट्युटोरियल दिलेलं आहे. आणि दुसरं महत्वाचं त्यांनी त्या सिलेबस मध्ये असं दिलेलं आहे की 20 विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची बॅच असायला पाहिजे आणि एका बॅचला 3 तासिका दिलेल्या आहेत. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. एका बॅचला आठवड्याला 20 विद्यार्थ्यांमागं प्रात्यक्षिकासाठी 3 तासिका दिलेल्या आहेत. आणि यानुसार ते वर्कलोड काढायला पाहिजे. हे झालं सायन्स विषयाचं. आपण जर गणित विषयाचं घेतलं तर गणित विषयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे की गणित विषयाचे जे काही थेरी आहेत ते 8 असतात आणि गणित विषयामध्ये 40 विद्यार्थ्यांमागे 2 तासिका दिलेल्या. 40 विद्यार्थ्यांमागे प्रॅक्टिकल साठी 2 तासिका आठवड्याच्या दिलेल्या आहेत. यानुसार हे वर्कलोड कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आपण लँग्वेजचं घेतलं इंग्लिश आणि मराठी दोन जर लँग्वेजचा विचार केला तर दोघांसाठी एक त्यांनी नियम दिलेला आहे तो म्हणजे असा की आठवड्याच्या त्यांना 5 तासिका असतात आणि 40 विद्यार्थ्यांमागे एक ट्युटोरियल्स. अशा प्रकारचं त्यांनी या लँग्वेजचं सुद्धा तिथं जो काही कार्यभार आहे तो नमूद केलेला आहे. आपण इकडे कला शाखेमध्ये जर गेलो तर कला शाखेमध्ये जर एखादा विषय घेतला आपण इतिहास जर विषय घेतला तर आठवड्याच्या 6 तासिका त्याला दिलेल्या आहेत म्हणजे एका वर्गासाठी. समजा जर 11वा कला असेल तर 11वी कलेसाठी इतिहास हा विषय शिकवण्यासाठी आठवड्याला 6 पिरियड्स त्याला आपण तासिका म्हणतो त्या दिलेल्या आहेत आणि 12वी सुद्धा 6 दिलेले आहेत. म्हणजे 6 आणि 6 अशा 12 तासिका दिलेल्या आहेत आणि याच्यासाठी 40 मिनिटाचा एक तासिका असते आणि कमीत कमी या बोर्डाच्या नियमानुसार एका शिक्षकांना फुल टाइम होण्यासाठी घड्याळी तास 16 असायला पाहिजे. हा कमीत कमीचा नियम आहे आणि जास्तीत जास्त आपण त्यांना 18 घड्याळी तासिका देऊ शकतो. यापेक्षा जास्त वर्कलोड त्यांना देता येत नाही. आणि या कुठल्याच गोष्टीचं पालन या नवीन संच मान्यतेमध्ये या ज्यांनी ही नवीन ऑनलाईन संच मान्यता केलेली आहे आयुक्ताच्या कार्यालयातून केली कुठनं केली हे आता शोधावं लागणार आहे. पण यांनी कुठल्याच नियमाचं त्याच्यामध्ये पालन केलेलं नाही. ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 100च्या वर विद्यार्थी असतील पण तिथंही जे काही मान्य शिक्षक आहेत ते 0 करून टाकलेले. अशा प्रकारचा एक विचित्र प्रकार या संच मान्यतेमध्ये झालेला आहे. मग याच्यावरून असं वाटतं की शासन स्तरावर जे काही अधिकारी आहेत ज्यांनी ही संच मान्यता केलेली आहे त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांनी नियम वाचलेत का? मग तुम्ही जर नियम वाचलेच नसतील तर मग हे नियम हे जे शासनाचे जी आर येतात वेळोवेळी या जी आरला काही अर्थ आहे की या बोर्डाच्या सिलेबसला काही अर्थ आहे की नाही? याचं पालन करायचं की नाही करायचं? जर वरचे अधिकारी जर नियम पडत असतील तर मग खालच्याच काय? आणि याचा दुरोगामी परिणाम असा झाला की जे नवीन आता शिक्षक भरती होणार आहे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्याच्यामधले सुद्धा बरेचसे पद कमी होते. आणि हे जर असे पद जर कमी होत गेले तर ही जी आपली शिक्षण व्यवस्था आहे मित्र हो हे शिक्षण व्यवस्था बुडकटीस येणार आहे. ही टिकणारी नाही आहे आता. कारण फार विचित्र परिस्थिती या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती केवळ आणि केवळ अधिकारी लोकांच्या अज्ञानीपणामुळे निर्माण झालेली आहे. म्हणून माझी सर्वांना अशी विनंती राहिली जे काही अधिकारी आहेत ज्यांच्याकडे ही ऑनलाईन संच मान्यता त्यांनी व्हेरीफाय केलेली आहे त्यांनी जरूर बोर्डाचं सिलेबस कारण आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे. हे शिक्षण मंडळ ज्युनियर कॉलेजचं सिलेबस ठरवते ज्युनियर कॉलेजचं वर्कलोड सुद्धा ठरवते. आणि या अगोदरच हायस्कूलमध्ये सुद्धा तसंच केलंय. खाली जे समजा वर्ग आहेत 8, 9, 10 याचं सुद्धा जे काही संच मान्यता या शिक्षण विभागाने केलेली आहे त्यामध्ये सुद्धा मधातच नियम बदलायचे आणि नियम बदलून त्या संच मान्यता करायचे आणि अस्तित्वात असणाऱ्या शिक्षकांना एक धोका निर्माण करायचा आणि अस्तित्वात असलेले शिक्षक जे काही रुजू असलेले शिक्षक जर त्यांना धोका त्यांच्या म्हणजे नोकरीमध्ये होत असेल तर मग जे नवीन शिक्षक भरती आहे ती कशी काय होणार? कारण नवीन शिक्षक भरतीमध्ये हजारो आपले शिक्षक उमेदवार आहेत ते नोकरीच्या सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तुम्ही त्याची टीईटी घेता ते टीईटीचा अभ्यास करतात कारण त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्यांनी पूर्ण केलेली आहे.
त्यानंतर तुम्ही सांगितलं की नाही आम्ही टीईटी घेणार आहे, टीईटी द्यायला तयार आहे. त्यांनी टॅट दिल्यानंतर तुम्ही टॅटच्या गुणवत्तेवर भरता. त्याच्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टल त्यासाठी चालू केलेलं आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे, तुमच्या जाहिराती सुद्धा आता त्याच्यामध्ये येणार आहेत. पण या नवीन संच मान्यतेमुळे या जाहिरातीमधली जर पदं कमी झाले तर या शिक्षक उमेदवारांनी काय करावं? कारण त्यांनी तर त्यांची जी पात्रता आहे ती शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे, टॅट सुद्धा दिलेली आहे. म्हणून ही जी सध्या ऑनलाईन संच मान्यता या कनिष्ठ महाविद्यालयाची शासनाने सध्या केलेली आहे, ती जी ऑनलाईन संच मान्यता ताबडतोब त्यांनी दुरुस्त करावी. त्यासाठी बोर्डाच्या सिलेबसचा आधार घ्यावा. बोर्डाच्या सिलेबसमध्ये प्रत्येक विषयाचं त्यांनी कार्यभार तिथं नोंदवलेला आहे. धडाडी तास सुद्धा नोंदवलेले आहेत. फुल टाइम शिक्षकाचे धडाडी तास नोंदवलेले आहेत. एका फुल टाइम शिक्षकाला किती वर्कलोड द्यायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. दोन्ही याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, तासिकाही दिलेलं आहे आणि घड्याळी तासामध्ये सुद्धा दिलेलं आहे. या सर्व गोष्टीचं जर आपण आणि संच मान्यता ही व्यवस्थित झाली पाहिजे. नियमाचा आधार घेऊन ती संच मान्यता झाली. या अगोदर संच मान्यता ऑफलाईन व्हायची, त्याचा कॅम्प बसायचा, त्या कॅम्प मध्ये आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या समक्ष बसवायचं. त्याच्यानंतर तिथं विद्यार्थी संख्या पाहायला जात होती. विद्यार्थी संख्या पाहिल्यानंतर तिथं वर्कलोड तिथं मंजूर होत होतं. जर काही तिथं प्रॉब्लेम आला तर आमच्यासोबत चर्चा होत होती. परंतु या ऑनलाईन संच मान्यतेमध्ये कुठंच चर्चा करता येत नाही आणि चर्चा करायची तर कुठं करायची. कारण काय, तर यू ऑफिसला गेले तर त्यांच्याकडे याच्याविषयी काहीच माहिती नसते. डीवायडी कडे गेले तर त्यांच्याकडे नसते. मग याची माहिती कुठे आहे, तर सेंट्रल बिल्डिंग पुण्यामध्ये असते. पण आता मला सांगा, ह्या ज्या समस्याचं निवारण होईल कसं आणि ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका कशा दुरुस्त करायच्या, त्यासाठी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाने प्रत्येक डीवायडीच्या ऑफिस समोर धरणे कार्यक्रम घेतलेला आहे. आता तरी शासनाला या धरणे कार्यक्रम घेतल्यानंतर जाग येईल असं आपण अपेक्षित धरू आणि ही जी संच मान्यता आहे, ज्या संच मान्यतेमध्ये त्रुटी आहे त्या त्रुटी दूर होतील ही आपण अपेक्षा करू. आणि आजच्या या आपल्या सोबतच्या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. धन्यवाद.